नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। त्या बुलेटिनमध्ये दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे आहे। मात्र बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या हेडलाईन्सने करतोय। अखेर महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गृह खातं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास तर अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, अजित पवार यांच्यासमोर बीडच्या मस्ताजोगचे ग्रामस्थ आक्रमक। 13 दिवस झाले तरी आरोपी पकडले का नाही, गावकऱ्यांचा संतप्त सवाल। मास्टरमाइंड कुणी असो, आरोपींना सोडणार नाही, अजित पवारांचं सरपंच देशमुखांच्या कुटुंबांना आश्वासन। तर दोषींना फाशी देणार असल्याचं देखील केलं विधान। शरद पवार यांच्याकडनं सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन। देशमुखांच्या मुलाचं शिक्षण बारामतीमध्ये निशुल्क करण्याचं पवारांचं आश्वासन। शरद पवारांनी परभणीमध्ये घेतली सूर्यवंशी कुटुंबाची भेट। सोमनाथला आजार नव्हता, कोठडीमध्ये मारहाणीमुळे मृत्यू। पवारांसमोर सूर्यवंशी कुटुंबानं मांडली व्यथा। मुंबईत आमच्या पक्षाची निर्विवाद ताकद, संजय राऊतांचे संकेत। तर कुणी थांबवलंय तुम्हाला, नाना पटोलेंचा राऊतांना सवाल। महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांवर परप्रांतीयांची मुजोरी। दादरमध्ये बांगलादेशी विक्रेत्यांची आदिवासी महिलांवर मुजोरी। तर पेणमध्ये मराठी बोलण्यावरून परप्रांतीयानं घातली हुज्जत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।